नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. माझं नाव आहे पायल आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे गाईज, कारण आज आहे मदर्स डे. आणि त्याच्यामुळे गायत्रीने आणि मी असं ठरवलंय की आपल्या मम्मीला सरप्राईज द्यायचं काहीतरी. कारण वर्षातून दोनच दिवस असतात आपल्या पेरेंट्सचे, म्हणजे मला असं वाटतंय. मग एक तर मदर्स डे आणि एक माझ्या मम्मीचा बर्थडे. त्याच्यामुळे त्यानंतर आपण काही सेलिब्रेट पण करत नाही आणि असं काही बाहेर पण वगैरे पण जात नाही. मग आम्ही असं ठरवलं आज की घरातच आपण सेलिब्रेट करायचं आणि मम्मीसाठी सरप्राईज प्लॅन करायचा. आता तर मम्मी कामावरती गेली आहे आणि ती 9 वाजता येईल. त्याच्यामुळे त्याच्या आधी आम्ही असं ठरवलंय की सगळं तयारी वगैरे करून ठेवायची. डेकोरेशन वगैरे पण करणार आहे आम्ही आणि खूप भारी तयारी करणार आहे. सो स्टे ट्यून, सगळं दाखवणार आहे मी तुम्हाला. आजचा ब्लॉग खूप एक्सायटेड होणार आहे गाईज. आणि बघूयात मम्मीची काय रिएक्शन येते त्याच्यावरती. एवढं सरप्राईज दिलं कारण तिला काहीच आयडिया नाही, काय म्हणजे काहीच नाही आयडिया. सो बघूयात, चला. ये देखिए, ये है हमारा टॅलेंट आज का. ही आहे आजची डेकोरेटर गायत्री पाटील. ही आजचं डेकोरेशन करणार आहे गाईज. आणि हॅपी मदर्स डेचं असं टॅग तर नाही भेटले, त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यापासूनच तयार करणार आहे. आता काय करणार, काय म्हणलेलं आयुष्यपत. आता तिला आणायला प्रांजल जा जा नाही, आधी तिला शोधू दे, जा तिला मदत कर. काय शोधायचंय, काय शोधायचंय? तू ऐक दे, त्यास 1 लिटर मध्ये भेटतो ना बेरेवाल्याकडं. त्याला 300 रुपये लागते दे तिला. देते का 300 रुपये? काय करायचं? अरे यार, चला. जा आण. आणि हो, आता माझ्या अवतारावरती नका जाऊ गाईज, कारण आधीच खूप गरम होतंय आणि त्याच्यामध्ये आमची तयारी म्हणजे जगावेगळीच असते. आणि माझा अवतार खूप बिघडलेला आहे. थोडा वेळ थांबा, मग थोडा आवरते वगैरे आणि मग मला दाखवते. आणि आता बघा, इथे आमच्या मम्मीची फेवरेट डिश करायची चाललेली आहे, जे की आहे चकुल्या. आता बरेच जण म्हणत असतील चकुल्या म्हणजे नक्की काय, तर काय बोलतात गायत्रीला? डाळ ढोकळी ना ग, हिंदीमध्ये ह्याला डाळ ढोकळी असं बोलतात. तुम्ही नाही डाळ ढोकळीच बोलतात ग. जेठालालनी केलेली नाही डाळ ढोकळीच बोलतात आय थिंक. गाईज कमेंट करून सांगा चकुल्याला गुजरातीमध्ये काय म्हणतात. मोबाईलवर टाकून बघा, आमच्या आईने सांगितलेलं आहे की ह्याच्यावरती मोबाईलवरतीच टाकून बघा. सो गाईज आता मी एकटीच चालली आहे केक आणायला, कारण ऑलरेडी खूप लेट झालंय आणि आता 1 तास राहिला आमच्याकडे. अजून काहीच झालं नाही, स्वयंपाक नाही, डेकोरेशन नाही, काहीच नाही. तो आता मी एकटीच चालली केक आणायला. सो चला आता जाऊयात. आणि आईस्क्रीम केक घेणार आहे आम्ही आज. सो चला बघूयात. हे बघा गाईज, आत्ताच केक घेऊन आली मी आणि आधीच लेट झाला इतका. आणि हा केक आईस्क्रीम केक असल्यामुळे ना हा जास्त वेळ बाहेर ठेवता पण येणार नाही. त्यांनी सांगितलं 10-15 मिनटंच तुम्ही बाहेर ठेवू शकता. आणि इतक्या फास्ट पळत आली ना मी, बापरे काय बरोबर. आणि आता आमच्यात फ्रीज पण नाही आहे आणि आता हा केकचा प्रॉब्लेमच आहे आता फ्रीज नसल्यामुळे. त्यामुळे आता हा केक आम्ही आता शेजारच्या काकूंच्या घरात ठेवणार आहे. सो चला तुम्हाला दाखवते. आता डेकोरेशन पण झालं आहे आमचं. आमची तयारी बघू शकता गाईज. तिकडे घाम फुटलाय पूर्ण माहिती. एकीकडं स्वयंपाक, एकीकडं डेकोरेशन, आणि त्यात आणखीन फॅन पण सुरू नाही आहे. कारण फॅन सुरू केला तर सगळे बोलून बाहेर उडून जातात, त्याच्यामुळे फॅन पण सुरू करता येत नाही. आणि इतकं घाम आलं ना. आणि आता बरोबर अर्धा तासच राहिला मम्मी यायला. आणि डेकोरेशन बघा बनवून राहिलेत लावायचे. बापरे, चला आधी ते आवरते आणि मग तुम्हाला भेटते. गाईज बघू शकता मला किती घाम आलाय, इतका अवतार हे झालाय ना. आत्ता तरी आवरले, मी फ्रेश झाले, पण तरी पण बापरे गरमी खूप झाली आहे आज तर. खूपच गरम होतंय. आणि आता आमचं डेकोरेशन वगैरे तर सगळं कंप्लीट झालं आहे. आता थोडेफार फुगे राहिले ते आता मी करते, फुगवते. तरी बरं आमच्याकडे ही मशीन आहे म्हणून फुगायची, त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही. डेकोरेशन वगैरे तर झालेलं आहे. डेकोरेशन तर एकदम सिम्पलच ठेवलं, एवढं काही केलेलं नाही आहे. आणि जास्त पण नको म्हणलं हे करायसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आम्ही हातानेच केलेलं आहे, म्हणजे गायत्रीने केलं आहे ते. कारण हॅपी मदर्स डेचा बोर्ड तर नव्हताच मिळत. मग गायत्री बोलली की आपण हाताने तयार करूया, मग तो तसा हाताने तयार केला आहे. आणि आता 10च मिनटं आहेत मम्मी येण्यासाठी. सो आता मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. बघूया मम्मीची रिएक्शन काय येते. चला.
हे बघा गाई सगळं आमचं डेकोरेशन झालेलं आहे आणि आम्ही इथं आता थांबलोय. लाईट नको बंद करू. लाईट बंद करणार आहे आणि जशी ती आतमध्ये एंटर होईल तसं आम्ही लाईट सुरू करणार आहे. हे बघा डेकोरेशन वगैरे तर पूर्ण झालेलं आहे. ओपन कर की मग केक इथे. हा कर ना ओपन कर. त्यात राहू दे ना. नको राहू दे त्याच्यातच राहू दे. दिसणार कसं तिला चांगलं मग ते बॉक्स दिसते नुसता. बरं कर ओपन कर. येईल पटकन येईल. गाडीचा आवाज आला की निघाली ती तिचा फोन आला होता. अगं तू तिथं थांब ना. तिथं थांब तू. लाईट जाऊ जा पटकन. कसं वाटतंय? खूप मस्त. कधी कधी 6 वाजल्यापासून करते. चल कुठल्या बसा कशाला करत एवढं. त्याला काय एवढं? मला म्हणली मी बाहेर गेली. तिला आवरू दे ना जरा गायत्री फ्रेश होऊ दे ना. वाव. कसला केक आहे. मम्मी कसलं जातात घाबरली जर ते काळे काळे कपडे आहेत ते दिसलेच नाही. काळ्या कपड्यांमुळे घाबरलीस का तू? मग जातो आवरून घे नाहीतर नसते कर तोंड देऊ. फ्रेश होऊन घे आणि केस वगैरे विचारून घे. तिला कळलंच नाही नंतर की काय सुरू आहे. तिला वाटलं अंधार आहे. तिला काय कळलंच नाही काय सुरू आहे. एवढी घाबरली ना ती. सो चला आता केक कट करून घेऊयात. कसा आहे ग केक? आईस्क्रीम केक. वितळला पाहिजे अजून. मला ह्याला चारा आधी. मेन माणसाला चारा. आप दो ना ब्राउनी सारखं लागतं ना ब्राउनी. एक नंबर केक आहे. नक्की ट्राय करा. म्हणजे आम्ही तर सगळे फर्स्ट टाइम ट्राय करतो आईस्क्रीम केक. अजून थोडी मेल्ट झालं पाहिजे. कसा वाटला? एक नंबर केक आहे. एक नंबर. तो चला आता जेवूयात मस्त. मम्मी तर फेवरेट चकोल्या केल्यात मस्त. इथं म्हणतो ते मटण करू. हो. आम्ही म्हणतो तो मटण करायचं पण मटणाचं मटण खूप झालं कसला ताप झालाय. हे गडबड झाली आमची. पण फायनली सगळं वेळ पूर्ण झाला आमचा. बघा आम्ही एवढ्या मेहनतीने फुगे फुगवले आणि ह्या शपथ कशा फोडतात बघा या मॅडम. सर देतात त्यांचे पायाला. ए बाई भाजल ना बहन डर गई हे बघा आता हे सगळं फुगे फोडायचे. हे गाइस कैसे देख रहे हो सुंदर लिखने लगता है. भैंस की तरह ये भैंस की तरह क्या बोलना चाहेगी भैंस. और इसका नाम है चंदू. अरे सो गाईज आजसाठी इतकंच. आता भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणि हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अजून काय बोलायचं तुला? हम तो थक गए. मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. हम तो थक गए. आज खरंच इतके दमलोय ना गायत्री मी आणि प्रांजल. कारण कंटिन्यू म्हणजे फॅन पण बंद आणि इतकं गरम होतं बापरे. आजचा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय आणि स्टे ट्यून. नवीन व्लॉग लवकरच येईल. बाय गायज.